महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेतल्या पराभवाची आता भलतीच धास्ती घेतली। नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी मतदारांनी दिलेल्या पराभवाच्या शॉकची आता जाहीर कबुली दिली। लोकसभेची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी विनवणी करण्याची आता वेळ अजितदादांवर आली आहे। आता काही झटका देऊ नका, लय जोरात शॉक बसलाय, अजून गाडी जागेवर आली नाही। लोकसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने अनपेक्षित धक्का दिला। उत्तर महाराष्ट्रात दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचा पराभव झाला। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना शिकस्त खावी लागली। नंदुरबारचा भाजपचा गडही ढासळला। लोकसभेतल्या पराभवाची विधानसभेत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीचे नेते कामाला लागले। अजित पवारांनी तर लोकसभेत मतदारांनी दिलेल्या शॉकची जाहीर कबुलीही दिली। जरा आम्हाला झटका बसलाय, नाशिकला दोन्ही तिन्ही जागावर बसला, धुळ्याला बसला, नंदुरबारला बसला। आता काही झटका देऊ नका बाबा, लय जोरात शॉक बसलाय, अजून गाडी जागेवर आली नाही। अजित पवारांनी गुरुवारच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीचा वांदा केल्याचं सांगितलं होतं। पुन्हा कधीच कांदा निर्यात बंदी करणार नाही असं अजितदादांना मतदारांना सांगावं लागलं। तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी, आमचा पुण्याचा शेतकरी, आमचा नगरचा शेतकरी, आमचा सातारचा शेतकरी, आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी, जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो। कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळे कांदा निर्यात ही चालू ठेवायची। विधानसभेला दगाफटका होऊ नये यासाठी अजितदादांनी नाशिकवर लक्ष केंद्रित केलं। त्यांच्या यात्रेवरही विरोधकांनी निशाणा साधला। जेव्हा सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते तेव्हा समजून घ्या कर्तव्यात कुठेतरी माती खाल्ली, म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो, ही योजना ती योजना ती योजना। लोकसभेला राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला जोराचा झटका दिला। आता मतदार राजाची समजूत काढण्याचा अजितदादांचा प्रयत्न सुरू आहे। मतदाराच्या मनात काय आहे हे नोव्हेंबर मध्ये स्पष्ट होणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।